हनुमान अमर आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का, हनुमानांना अमरत्व एकाच देवाकडून नाही, तर 6 वेगवेगळ्या दैवी शक्तींमधून मिळालेलं आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया हनुमानांची अंतिम शक्तिसूत्र, ज्यामुळे ते झाले आहेत अजय, अजिंक्य आणि अमर. हनुमान म्हणजे केवळ शक्ती नाही, हनुमान म्हणजे ज्ञान, भक्ती, त्याग आणि शौर्य यांचं परिपूर्ण रूप. वाल्मिकी रामायण, आनंद रामायण आणि अशा विविध पुराणांमध्ये हनुमानांना मिळालेल्या वरदानांचा उल्लेख आढळतो. चला तर एक एक करून जाणून घेऊया. हनुमानांचे पहिले गुरु होते सूर्यदेव. बालपणी हनुमानांनी सूर्याला फळ समजून आकाशात झेप घेतली. तेव्हा सूर्यदेव रागवले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या धाडसाने प्रसन्न झाले. सूर्यदेवांनी हनुमानांना दिलं असीम तेज, सर्वोच्च ज्ञान आणि अतुलनीय वेग. म्हणूनच हनुमान एका उडीत समुद्र पार करू शकतात, संजीवनी पर्वत उचलतात आणि बुद्धीने अनेक राक्षसांना पराभूत करतात. हनुमान म्हणजे फक्त बलवान नाहीत, तर ते अत्यंत बुद्धिमानही होते. यानंतर येतो इंद्रदेवाचा प्रसंग. इंद्रदेवांच्या वज्राने हनुमानांच्या हनुवटीला दुखापत झाली. तेव्हा पवनदेव रुष्ट झाले आणि संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा सर्व देवांनी मिळून हनुमानांना वरदान दिलं. इंद्रदेवांनी दिलं वज्रासारखं कठोर शरीर, कोणत्याही आघाताने न तुटणारं शरीर. म्हणूनच युद्धात हनुमान कधीही जखमी होत नाही. यानंतर वरदान देतात यमराज, साक्षात मृत्यूचे देव. यमराजांनी हनुमानांना दिलं अद्भुत वरदान. मृत्यूचं भय नाही, मृत्यू स्वतः हनुमानांच्या अधीन आहे. म्हणूनच हनुमान कधीही अकाली मृत्यूला बळी पडत नाही. आता येते भगवान शिवांची बारी. त्यांचा अंशावतार म्हणजेच हनुमान. शिवांनी दिलेलं वरदान म्हणजे कोणत्याही अस्त्र, शस्त्र, दिव्य आयुध हनुमानांना इजा करू शकत नाही. ब्रह्मास्त्र असो किंवा पशुपतास्त्र, हनुमानांसमोर ते निष्फळच ठरतात. त्यानंतर येतो देव कुबेर, संपत्तीचा देव. पण त्यांनी दिलेलं वेगळंच वरदान, कधीही पराभव न होण्याचं, संकटातही विजय निश्चित. म्हणूनच हनुमान कधीही कोणते युद्ध हरत नाही. आणि शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं वरदान म्हणजे माता सीतेचं. लंकेतील अशोकवनात हनुमानांनी माता सीतेची सेवा केली. पूर्ण नम्रतेने, पूर्ण भक्तीने ते सीतामातेची सेवा करू लागले. सीतामाता प्रसन्न झाल्या आणि त्यांनी दिलं त्यांना एक अंतिम वरदान, अजर, अमर आणि पृथ्वीवर कायम वास. म्हणूनच मान्यता असलेले हनुमान आजही आपल्या पृथ्वीवर वावर करतात, त्यांच्या भक्तांची रक्षा करतात आणि म्हणूनच झाले आहेत हनुमान अमर. सूर्यदेवांनी दिलं ज्ञान, इंद्राने दिलं बल, यमाने दिली मृत्युमुक्ती, शिवाने दिलं अभेद्यत्व, कुबेराने दिला विजय आणि माता सीतेने दिलं अमरत्व. पण खरी शक्ती या वरदानांमध्ये नव्हती. खरी शक्ती होती त्यांच्या निष्काम रामभक्तीत. हनुमान बलवान होते, पण त्यांना महान बनवलं त्यांच्या रामभक्तीने. जर तुम्हालाही वाटतं भक्ती ही खरोखरच एक शक्ती आहे, तर साहित्य मराठीला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका.